पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या वनविभागाच्या पथकाकडून एक मोठी चूक झाली। माकडाला बेशुद्ध करण्यासाठी झाडलेली ट्रँक्विलायझर गन चुकून एका नागरिकाला लागली। यात माकडाऐवजी नागरिक बेशुद्ध झालाय। यवतमाळ उमरखेड तालुक्यातील भवानी येथे ही घटना घडल्याने वनवर्तुळात खळबळ उडाली। भवानी येथे एका पिसाळलेल्या माकडाने उच्छाद मांडला होता। 2 ग्रामस्थांसह वनविभागाच्या एका कर्मचाऱ्यालाही या माकडाने हल्ले करून जखमी केले होते। एकदा पकडून सुटका केल्यानंतर हे माकड परत गावात आले। त्यामुळे या माकडाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते। जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले तेव्हा माकडाला बेशुद्ध करण्यासाठी शूटरने निशाणा धरला। मात्र माकडाच्या अचानक झालेल्या हालचालीमुळे शूटरचा अचूक निशाणा चुकला आणि ट्रँक्विलायझर गनमधून सुटलेला डार्ट थेट गर्दीत उभे असलेल्या सदानंद खराटे यांना जाऊन लागला। वनविभागाच्या या चुकीच्या कारवाईमुळे उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केलाय, ज्यामुळे काही काळ घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता। जखमी सदानंद खराटे यांना तातडीने कोर्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले। रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान नागरिकांनी गर्दी केल्याने आणि माकडाच्या अनपेक्षित हालचालीमुळे हा अपघात झाल्याचे वनविभागाने स्पष्ट केले। तर वनविभागाच्या मानक प्रणालीचे पालन झाले नाही। डाट करताना सर्व उपाययोजना केल्या का असा प्रश्न वन्यजीव अभ्यासकांनी उपस्थित केला आहे। दाट करताना नागरिकाला तो लागणे म्हणजे त्याच्या जीवित पेक्षा खेळ असल्याचेही पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे। यवतमाळच्या हिवरी येथे वनक्षेत्रात लागलेला वनवा विजवताना एका वनपालाला आपला जीव गमवावा लागला। त्या पाठोपाठ आता माकडाचे रेस्क्यू करताना नागरिकाला डाट लागला। काही वनकर्मचाऱ्याचे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू देखील झाले आहेत। त्यामुळे वनविभाग सुरक्षेच्या बाबतीत गंभीर आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेडमध्ये जी आजची घटना जी घडलेली आहे ती अतिशय चिंताजनक बाब आहे। वन्य प्राण्यांना कुठलाही रेस्क्यू करताना एक मानक प्रणाली आहे, ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतो। त्या मानक प्रणालीचं त्याचं त्या ठिकाणी नियोजन नियमन व्हायला हवं। या ठिकाणी गर्दी जी होते हा एक महत्वाचा विषय असतो। कुठलाही वन्य प्राणी, बिबट असेल, वानर असेल, माकड असेल किंवा अस्वल असेल, तो रेस्क्यू करताना तिथे गर्दी होऊ नये हा एक महत्वाचा विषय त्या ठिकाणी आहे। त्यासाठी पोलीस विभाग, वन विभाग आणि वन्यजीव प्रेमी देखील त्या ठिकाणी मदत करताना आपल्याला दिसतात। परंतु आज ज्या संबंधित वन्य प्राण्याला जो डार्ट मारताना तो डार्ट नजर चुकीने एका व्यक्तीला लागला, तर ही अतिशय चिंताजनक बाब आहे। मुळात या ठिकाणी कुठलाही वन्य प्राणी रेस्क्यू करताना त्याला जर बेशुद्धीचं इंजेक्शन द्यायचं असेल तर या ठिकाणी ऍज पर SOP तिथे पशुवैद्यकीय अधिकारी हजर असावा। त्याच्या देखरेखीखाली तो डार्ट मारणं अभिप्रेत आहे। डार्ट मारणारा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा शूटर तो त्या ठिकाणी टेक्निकली एक्सपर्ट जरी नसला तरी अनुभवाच्या आधारे ते एक्सपर्ट होतात, हा भाग वेगळा। तर तो जो डार्ट आहे जनरली त्याच्यामध्ये डेटामाइन आणि झायलोजिन कंटेंट असतात। जे पशुवैद्यकीय अधिकारी असतात ते टेक्निकली साऊंड असतात त्या विषयामध्ये। वन्य प्राण्यांचा आकार किती आहे, त्याचं वजन किती आहे, त्याचं वय किती आहे, हा त्याच्यामध्ये टेक्निकल मुद्दा फार महत्वाचा असतो। आणि तो नजर चुकीने ज्या व्यक्तीला लागला त्या व्यक्तीच्या जीविताचा तो प्रश्न त्या ठिकाणी होता। या ठिकाणी हे सुद्धा एक बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे की कुठल्याही रेस्क्यूच्या संदर्भामध्ये वन विभाग किंवा संबंधित यंत्रणा लोकांना आवाहन करते, पण लोक तिथे फार गर्दी करतात, तर हे देखील चुकीचं आहे। कायद्याने हा देखील एक प्रकारचा नियमाचा भंगच आहे की नागरिक तिथे गर्दी करतात आणि रेस्क्यू ऑपरेशनमध्ये तिथे ते व्यत्यय निर्माण करतात। तर हा देखील त्या ठिकाणी दोन्ही बाजू याला आहे। एकतर तो डार्ट नजर चुकीने ज्या व्यक्तीला लागला त्याचा जीव देखील जाण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही। त्याचबरोबर तो व्यक्ती तिथे कसा गेला, त्या व्यक्तीने वनविभागाच्या सूचनांचं पालन केलं नाही, कुठंतरी कायदा आणि नियमाचं त्यांनी उल्लंघन केलं, ही देखील त्याला दुसरी बाजू आहे। आणि तिसरी महत्वाची बाजू की ज्या ठिकाणी अशा कुठल्याही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये जे मानक प्रणाली आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे आहे त्या ऍज पर SOP प्रमाणे त्या ठिकाणी ते कार्य होणं अपेक्षित आहे। घटना गेली, वन विभागाचं पथक तिथे दाखल झालं होतं आणि प्रयत्न करत असताना
ती व्यक्ती मध्ये आली, पण असं काही सिरियस झालेलं नाही. त्याला ते इंजेक्ट झालं नाही, फक्त पॅन्टला लागलं आहे. आणि प्रिकॉशन म्हणून त्या व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयामध्ये तिथे भरती केलं होतं, पण असं बेशुद्ध वगैरे तो व्यक्ती पडला नाही. त्यामुळे असं फार असं सिरियस काही घटना घडली नाही. यामध्ये मग सर माकडाला पकडण्यात यश आलं नाही, अजूनपर्यंत आलं नाही, पण आमचं पथक प्रयत्न करत आहे. आणि सर यावेळेला ज्यावेळेला ते पथक त्यावेळी दाखल होते त्यावेळेला वरिष्ठ अधिकारी म्हणून कोणी त्या ठिकाणी राहतात? वनपरिक्षेत्र अधिकारी तिथे असतात. तर कोर्टा वनपरिक्षे अधिकारी होते असं मला माहिती मिळाली. अधिकारीसुद्धा तिथे उपलब्ध होते, हजर होते ते.